बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज थोडंसं शिवसैनिकांना तुम्हाला 2019 मध्ये घेऊन जातोय। 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांचा, लोकसभा निवडणुकांचा निकाल लागतोय। आपण टेलिव्हिजनवर तो निकाल पाहताय। आपण सारे आनंदित आहात कारण शिवसेनेचे 18 खासदार निवडून येत होते। त्यावेळेस शिवसेनेच्या 23 पैकी जवळपास 18 खासदारांचा विजय होत होता आणि त्याच वेळेस शिवसैनिकांच्या मनात एक दुःख देखील होतं। काय घडलं होतं त्या दिवशी? जवळपास 4 शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांचा पराभव होऊ घातला होता। तुम्ही सर्वांनी पाहिला असाल। हा पराभव शिवसेनेच्याच नव्हे, शिवसैनिकांच्या देखील आणि पक्षप्रमुखांच्या देखील जिव्हारी लागला होता। 4 मोठे नेते। कोण नेते आहेत ते शिवसेनेचे? सगळ्यात पहिला आणि मोठा पराभव रायगड लोकसभा मतदारसंघ। शिवसेना नेते अनंतजी गीते साहेब, माजी केंद्रीय मंत्री, यांचा पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी, कोकणवासियांच्या जिव्हारी लागला होता। दुसरा मोठा पराभव छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांतजी खैरे यांचा पराभव झाला होता आणि तिसरा मोठा पराभव अमरावती लोकसभा मतदारसंघातनं आनंदरावजी अडसूळ यांचा पराभव झाला होता। चौथा सगळ्यात मोठा पराभव, या पराभवाविषयी मला विशेष सांगावं वाटेल कारण जवळपास 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता, पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता, शिवसेनेचा भगवा खाली आला होता आणि शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव झाला होता। आपण सर्वांनी तो काळ पाहिला असाल। या 4 मोठ्या दिग्गजांचा, शिवसेनेच्या नेत्यांचा पराभव हा शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता। आज हा विषय काढण्याचं कारण एवढंच, या 4 नेत्यांचं सध्या चाललंय काय बघा। तुम्हाला मी सांगतो, या 4 मोठ्या नेत्यांपैकी शिवसेनेची फाउंडिंग टीम ही, फाउंडेशनच्या वेळेसची ही टीम ही, या 4 पैकी 2 नेते सध्या शिवसेनेतच आहेत। यांचं काय चाललंय आणि 2 नेते जे शिंदे गटात गेले त्यांचं काय चाललंय, यांच्यात तुम्हाला मी फरक समजवण्यासाठी आजचा हा खटाटोप आहे। 2 नेते, एक शिवाजीराव आढळराव पाटील आणि एक आनंदराव अडसूळ सध्या शिंदे टोळीमध्ये आहेत आणि अनंतजी गीते साहेब आणि चंद्रकांतजी खैरे साहेब हे दोनही नेते सध्या शिवसेनेत आहेत। आता तुम्हाला फरक सांगतो, अनंतजी गीते साहेब रायगड लोकसभा मतदारसंघ लढवतील, चंद्रकांतजी खैरे संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची आपली जागा लढवतील। आता राहिला प्रश्न शिंदे टोळीत गेलेल्या 2 दिग्गजांचा, त्यांचं सध्या काय चाललंय। सगळ्यात पहिले दिग्गज घेऊयात, शिवाजीराव आढळराव पाटील। नावातच दम आहे, पण माणसाचं करिअर संपवलं। या शिवाजीराव आढळराव पाटलांचं राजकीय करिअर संपवलं। काय सांगितलं होतं त्यावेळेस शिवसेनेने त्यांना? पाटील, तुम्ही शिरूर बरोबरच पुण्याचीही तयारी ठेवा, पुणे लोकसभेची देखील तयारी तुम्ही ठेवा, एवढंच सांगितलं होतं। पाटलांनी काय केलं माहितीये? पाटलांनी लागलीच शिंदे टोळीमध्ये उडी मारली कारण पाटलांना वाटलं शरद पवार साहेबांची शिवसेनेची युती आहे, अमोल कोल्हे सिटिंग खासदार आहेत, अमोल कोल्हेंनाच ही जागा सुटेल। पण पाटलांना हे कुठे माहिती होतं की भविष्यामध्ये ज्या वेळेस ते शिंदे टोळीमध्ये उडी मारतील त्यावेळेस या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळी बरोबर अजित पवारांचा गट देखील येऊन मिळेल आणि अजित पवारांच्या गटाला ही जागा सुटली जाईल। पाटलांना हे माहित नव्हतं। पाटलांनी लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसने कशी शिवसेना संपवली याचा तो जुना पाढा वाचला। आम्हाला कसं कमजोर केलं, आमच्यावर कसे अत्याचार झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, सारा पाढा वाचला। आता काय झालं नेमकं? पाटलांचा तुम्ही हा व्हिडिओ पहा ना, ज्यावेळेस पाटील शिंदे टोळीमध्ये प्रवेश करत होते, पाटलांनी कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले, तर हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कल्पना येईल। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फटका राष्ट्रवादी जर कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये। किती आम्ही सहन करायचं ह्याचा सुद्धा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे। ह्या गोष्टी, ह्या मताचा मी आहे। बोटछेपी धोरण सुद्धा आपण करता कामा नये। खरं म्हणजे राष्ट्रवादीला काय झालंय कळत नाही। मी सकाळीच बघितलं भाऊ तोरसेकरांचं, राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष आहे, त्यांना हिंदुत्वाचे कुठले विचार पटत नाही। जे धरणाच्यावर त्यांनी जे विधान केलं तशाच प्रकारचं विधान आहे असं मी समजतो। तुम्ही बघा काय होणार आहे 2024ला। शिरूरची जागा ही महायुतीत अजित पवार गट लढवेल असं जवळपास निश्चित मानलं जातंय। अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असं बोललं जातंय। काही परिस्थितीनुसार जर राष्ट्रवादीकडनं विचारणा करण्यात आली, वेळ आली तर कुठल्याही पक्षाकडून लढा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांनी एक त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला की ही जागा यांच्या वाटणीला जाते राष्ट्रवादीच्या, माझी तयारी राहील असं काही नाही। मूळ मुद्दा काय, या मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार निवडून जाणं गरजेचं आहे।
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल पाटलांना शिवसेनेविषयी किती कळवळा आहे, शिवसेनेच्या रक्षणासाठी, शिवसेनेच्या विचारांच्या रक्षणासाठी शिंदे टोळीमध्ये उडी मारली आहे पाटलांनी केवढं मोठं बलिदान दिलंय. आता खऱ्या अर्थाने पाटलांचं आत्ता बलिदान होणार आहे. पाटील आता काय म्हणतायत माहितीये, ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे, अजित पवारांच्या गटाला सुटणार आहे, पाटील म्हणतायत, मी तुम्हाला मागेही एक वाक्य सांगितलं होतं, यांच्यामध्ये देशसेवा इतकी भरलेली असते ना, वेळ प्रसंगी पक्ष सोडतात, तत्व सोडतात, सारं सोडतात, पण देश सेवा सोडत नाहीत. या पक्षातून नाही तर या पक्षातून, या पक्षातून नाही तर त्या पक्षातून आम्हाला देश सेवा करायची, आम्ही देश सेवा सोडू शकत नाही. ही अशा प्रकारची स्वार्थी माणसं. हेच पाटील राष्ट्रवादीवर टीका करत होते. आता तेच पाटील काय म्हणतात माहितीये तुम्हाला, माझ्या पक्ष नेतृत्वांनी सांगितलं, राष्ट्रवादीकडनं तशा प्रकारची मागणी झाली तर मी त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देखील निवडणूक लढवेल. केवढा मोठा हा त्याग पाटील, केवढा मोठा हा त्याग. खर तर त्यांनी मागणी केली तर, अहो पाटील तुम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला आहात, याबद्दल काहीतरी सांगा. गुडघ्याचे बाशिंग आम्ही पाहतोय, दिसतायत, आमच्या डोळ्यांनी दिसतायत ते गुडघ्याचे बाशिंग. मला या न त्या मार्गाने खासदारकी द्या, भले MIM ची जरी युती झाली तुमच्याशी तर ते MIM मध्ये मला सामील करा, पण मला तिकडची खासदारकीची तिकीट द्या. पाटील तुमची अवस्था ही अशी होणार होती आम्हाला वाटलं नव्हतं. या आढळराव पाटलांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. कुणाला सांगूही शकत नाही आणि लपवूही शकत नाही. विखे पाटलांच्या नावाने एवढे दिवस रडगाणं गायलं, आता त्याच विखे पाटलांना उरावर घेऊन बसायचंय, त्याच विखे पाटलांचा प्रचार करायचा आहे. आढळराव पाटील खासदारकी मिळेल की नाही मला माहित नाही, पण तुमच्या पुरत्या राजकीय आयुष्याचा बट्ट्याबोळ झाला एवढं मात्र नक्की. तुम्ही हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल आढळराव पाटलांची सध्याची परिस्थिती काय आहे. नक्की हा व्हिडिओ पहा. काही परिस्थितीनुसार जर राष्ट्रवादीकडनं विचारणा करण्यात आली, वेळ आली तर कुठल्याही पक्षाकडून लढा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांनी एक त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. की ही जागा यांच्या वाटणीला जाते राष्ट्रवादीच्या, माझी तयारी राहील असं काही नाही. मूळ मुद्दा काय, या मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार निवडून जाणं गरजेचं आहे. पाहिलीत ना कशा प्रकारची घाणेरडी अवस्था झाली आढळराव पाटलांची, की काळी काय नाव होतं आता काय नाव झालंय आढळराव पाटलांचं. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. दुसरं मोठं नाव तुम्हाला सांगतो, या शिंदे टोळीत उडी मारलेल्यांपैकी दुसरं मोठं नाव आहे आनंदराव अडसूळ. शिंदे टोळीत या आनंदराव अडसूळांनी उडी मारून आपली राजकीय आत्महत्या का केली आजतागायत मला पडलेलं एक कोड आहे. या पिता पुत्रांना आता शिंदे टोळीमध्ये कुत्रा देखील विचारत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्या नवनीत राणा कौर या विद्यमान खासदार तिथल्या, नवनीत राणा कौर यांना एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की एकट्याच्या जीवावर आपण लोकसभेची ही अमरावतीची जागा निवडून आणू शकत नाही, कारण त्यांनी मागच्याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा निवडून आणला होता. आता यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांची काय मदत मिळणे शक्य नाही. मग यांनी लागलीच परिस्थिती ओळखली आणि आज 4 फेब्रुवारी 2024 रोजी नवनीत राणा कौर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये JP नड्डांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांना ही गोष्ट चांगली माहिती आहे, बिना भाजप आम्ही या मतदारसंघामध्ये आपलं डिपॉझिट देखील वाचवू शकणार नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती. आता अडसूळ पिता पुत्र म्हणतायत ही जागा आमचीच, आम्हीच लढवणार वगैरे. जागा वगैरे सोडा, नवनीत राणा कौर काय चॅलेंज देत आहेत माहितीये तुम्हाला. अडसूळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील, खुल्यामध्ये चॅलेंज दिलं. तुम्ही पहा हा व्हिडिओ पहा. तिकडे आनंदराव अडसूळ आणि अभिषेक अडसूळ हे नवनीत राणा यांचा प्रचार करतील असं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अडसूळ हे नवनीत राणांसाठी मतं मागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. या ठिकाणी मी एवढं नक्कीच सांगेल, आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आचारसंहितेनंतर खासदार नवनीत राणांच्या प्रचाराला आपल्याला दिसतील. आणि त्याच्यामध्ये जरी आनंदराव अडसूळ हे सिनियर आहे, पण मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये खासदार नवनीत राणांचा झेंडा हातामध्ये घेऊन त्यांच्यासाठी मतं मागतील, हा विश्वास मला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील अडसूळ पिता पुत्रांना जर असं वाटत असेल की नवनीत राणांना अजूनही ती जागा कन्फर्म नाहीये, तर राजकारणात तुम्ही फार कच्चे आहात. तुमचा करेक्ट कार्यक्रम वाजवलेला आहे. अडसूळ पिता पुत्रांना राजकारणामध्ये करेक्ट उलथवण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळीने केलेलं आहे. संपवली तुमची मक्तेदारी, संपवली. ज्या क्षणी तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडलात त्याच दिवशी तुमची अमरावती जिल्ह्यातली मक्तेदारी संपलेली आहे, हे लक्षात ठेवा. आता तयारी करा,
राणाच्या प्रचाराची तयारी करा. हे काय वल्गना करतात, आम्ही काही प्रचार करणार नाही, कसे रडगाणी गातात. तुम्हाला ऐकायची त्यांची रडगाणी? या अडसूळ पिता पुत्रांची रडगाणी जरा एकदा ऐका. 8 वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढलेली आहे. हे अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे, त्यानंतर मी. त्यामुळे तो आमचा अधिकार आहे आणि आम्ही लढणार, ते विचारायची गरज नाही. नाही, पण दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणारे नवनीत राणा सध्याच्या खासदार, त्यासुद्धा म्हणतात की आम्ही लढणारच. मला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ती. की वाटेल ते बोलायची सवय, तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे. जे आहे, जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो. त्यांच्यासारख्या हे होईल, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, ह्या गोष्टी आम्ही नाही करत. परवा स्टेटमेंट दिलं त्यांनी की खासदार म्हणजे अडसूळ पिता पुत्र आमचा प्रचार करतील. आता काय यात थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल, परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो. काही लोक कपड्याशिवायही असतात नागडे. तसं एक म्हण आहे की नंगे से खुदा भी डरता है. त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी? आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे. BJPची जागा नव्हती, ती बेजीवेत समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते परवा, जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही. त्यामुळे आम्ही लढणार, मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार. नाही, पण अशा वेळी जर पक्षाने थांबवलं आपल्याला तर आपली भूमिका काय राहील? हे असं काही होणार नाही. दोनही मोठ्या नेत्यांची स्टेटमेंट मी तुम्हाला ऐकवलीत. आता एक तिसरं नाव तुम्हाला सांगतो, दोघांवर एक फ्री. तिसरं नाव सांगतो मी तुम्हाला. तिसरं नाव आहे रामदास कदम. या रामदास कदमांची मी काही तुम्हाला जुनी वाक्य सांगतो. ज्यावेळेस नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होते 2014च्या वेळेस, शिवसेनेच्या व्यासपीठावर हे म्हणतात, मला कधी बोलायची संधी मिळत नव्हती. तुम्ही पाहाल या व्हिडिओमध्ये, उद्धव साहेबांच्या भाषणाच्या अगोदर त्यांना भाषण करायची संधी मिळाली होती. त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींविषयी स्वतः रामदास कदम काय म्हणतात एकदा तुम्ही ऐका. आम्हाला असं वाटलं होतं मोदी साहेब पंतप्रधान म्हणून बसल्यानंतर उद्धव साहेबांना आपल्या मुलासारखी साथ देतील, आशीर्वाद देतील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं वाटलं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला याच मोदी साहेबांचे शब्द काय दिल्लीला, अगर अभी बाला साहब नहीं है, उनका वो लड़का उद्धव क्या कर सकता है, वो 2-4 भी एमएलए नहीं ला सकता है, चलो महाराष्ट्र के ऊपर हल्ला डालो और शिवसेना को खत्म कर डालो. हे शब्द मोदी साहेबांचे. वाह गे मोदी साहेब, आमची मतं तुम्हाला आम्ही दिली होती आणि तुम्हाला पंतप्रधान बसवला होता आणि संबंध देश घेऊन आलात तुम्ही, महाराष्ट्रावरती चालून आलात. विरोधी पक्ष जर कणखर असताना तर आजी वेळ आली नसती. विधानसभेमध्ये आम्ही पाहतोय हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते गपचूप दरवाजा बंद करून मुख्यमंत्र्यांसमोर 2-2 तास बसलेले असतात, 2-2 तास बसलेले असतात. अहो, मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्ष नेता जेवढा 2-2 तास बसतो तेवढा आता विरोधी पक्ष नेत्याची भूमिका. आणि त्यानंतर आज 4 फेब्रुवारी 2024 रोजी हर्षदा परब या मुंबई तकच्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने ज्यावेळेस त्यांची टेलिफोनिक मुलाखत घेतली, या फोन कॉलवर रामदास कदम नेमकं काय म्हणाले माहितीये? रामदास कदम म्हणतायत, भारतीय जनता पक्षाने शिंदे टोळीला संपवायला घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षाला एकट्यालाच मोठं व्हायचंय. आम्ही काय वेगळं सांगत होतो कदम? आता रामदास कदम स्वतःच्याच तोंडून काही गोष्टी कबूल करतायत. जरा पहा ना रामदास कदमांची वाक्य, त्यांनी या व्हिडिओमध्ये काय काय सांगितलेत. मोदी साहेब असा अन्याय करणार नाहीत असा माझा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. पण महाराष्ट्रामध्ये आता पण तेच झालंय की शिवसेनेच्या आमदारांना मतं द्यायची नाहीत आपली भाजपची. 2019 सालामध्ये जी निवडणूक झाली, माझा मुलगा इथं दापोली मतदारसंघात उभा होता. भाजपने उघड राष्ट्रवादीला मतं टाकली युती असताना आणि माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. असं एकाच ठिकाणी झालं नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडले, अनेक ठिकाणी घडले. म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला पाडायचं आणि शिवसेनेची मतं काय ठिकाणी घेऊन आपण आपले आमदार निवडून आणायचे, अधिक आकडा वाढवायचा. हे सातत्यानं चाललंय, हे थांबलं पाहिजे. त्याच्यामध्ये शहासाहेब, मोदी साहेब यांनी वरच्या लोकांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे. आणि म्हणून मी काल म्हटलं, एक शब्द मी आणखी पुढे बोलून गेलो की आपला फक्त पक्ष वाढला पाहिजे आणि बाकी सगळे पक्ष संपले पाहिजेत, अशी भूमिका आहे काही लोकांची. संशयाला जागा आहे म्हणून मी बोललो. रामदास कदम म्हणतायत
भाजपने 2019 साली ज्यावेळेस माझा मुलगा खेड मतदारसंघातून उभा होता, उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसला मत टाकलेलं आहे असं कोण म्हणताय? रामदास कदम. आपण नाही म्हणत आहे, स्वतः कदम काय म्हणतायत बघा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेच घडलंय, भारतीय जनता पक्ष कधीही शिवसेनेला मतदान करत नाही. मग आम्ही काय वेगळं म्हणत होतो? रामदास कदम. आणि याचसाठी तर उद्धव साहेबांनी हे सारं घडवून आणलं होतं, हकललं होतं त्या भारतीय जनता पक्षाला. लक्षात घ्या, राणेंच्या उमेदवारीला रामदास कदम सध्या विरोध करतायत, म्हणतायत सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा आमचीच आहे. अरे तुमच्या फुटक्या फुग्यामध्ये भारतीय जनता पक्षाने हवा भरली आहे, त्यांना कुठे ललकारताय रामदास कदम? करेक्ट कार्यक्रम लावतील, एका रात्रीत कार्यक्रम लावतील, पोरासकट बापाचा देखील कार्यक्रम लावतील. आणि मीडिया समोर उगाच येऊन बरळू नका. आधी देवेंद्र फडणवीसांशी एकदा फोनवरून चर्चा करून घ्या. देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्याप्रमाणे करा. हे मीडिया समोर येऊन स्वतःचं राजकीय नुकसान आणखी करून घेतायत रामदास कदम. कारण तुम्ही आता काही शिवसेना राहिलं नाही, तुम्ही आता नमो सेना आहात, नरेंद्र मोदी सेना आहात तुम्ही. त्यामुळे तुम्ही आता असं मीडिया समोर येऊन बरळायची कामं जरा कमी करा. तो हक्क तुमचा शिवसेनेत होता त्यावेळेसच, आता तुम्हाला हा हक्क मिळणे नाही, हे लक्षात घ्या. मला तो का कुणाच ठाऊक तो नटसम्राटचा तो डायलॉग आठवतो. वारंवार ह्यांचं तोंड बघितलं की तो गोखले साहेब म्हणाले होते ना, तू नट म्हणून भिकारड तर आहेस पण माणूस म्हणून देखील नीच आहेस वगैरे वगैरे. ते डायलॉग होते ना नटसम्राटचे, यांची तोंड बघितली की हेच आठवतं मला. हे स्वतः म्हणतायत माझ्या मुलाला पाडायचा प्रयत्न केला तरीही रामदास कदम युती, तरीही त्या भाजपाच्या खाली. ते मागे देवेंद्र फडणवीस चहाला आले होते, म्हणे मी त्यांना ओ दिली, त्यांनी मला ओ दिली. रामदास कदम, त्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा पगार काढला होता, त्यांना तुम्ही चहाला बोलवतात. आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाच्या मंत्रिपदाविषयी त्यांच्याशी बोलणी केली होती चहा पित असताना. मंत्रिपद राहिलं लांब, तुमच्या मुलाची आमदारकीची ती जागा, ते तिकीट तरी मिळतंय का याची देखील तुम्हाला आज शाश्वती नाही. आणि काय त्यांना चहासाठी ओ द्यायच्या गोष्टी करताय. म्हणतात बाकीही ठिकाणी सगळं असंच आहे, माझ्याच ठिकाणी माझ्या खेड मतदारसंघात जर अशी परिस्थिती असेल, एवढा मोठा नेता मी, तर बाकीच्या ठिकाणी कसं असेल? आम्ही तेच सांगत होतो ना रामदास कदम, आम्ही काय वेगळं सांगितलं नव्हतं. आणि वारंवार तुम्ही माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा हे जे गाणं वाजवताय, माझा मुलगा. मग मला एक सांगा, तुम्ही उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांविषयी बोलू कसं शकता? तुमचं ते पुत्रप्रेम, मग इतरांचं ते काय असो. रामदास कदम, खऱ्या अर्थाने तुम्ही तर भारतीय जनता पक्षाला सगळ्या 48 जागा सोडल्या पाहिजेत. एवढं हिंदुत्व तुमचं उफाळून आलंय, हिंदुत्वासाठी साऱ्याच्या साऱ्या 48 जागा भारतीय जनता पक्षाला देऊन टाका रामदास कदम. सध्या हेच तुमच्याकडे उरलेलं आहे. असो, जास्त काही याही विषयात बोलत नाही. शिवसेना सोडल्यानंतर अवस्था ही अशीच होणार आहे, एखाद्या श्वानासारखी, रेबीज झालेल्या श्वानासारखी. अशी ती लाल गळते, तुमची ती केस उडालेली आहेत त्या श्वानाची. सबंध असे सबंध गोचिड आणि नोचलेलं ते श्वान आहे. अशा प्रकारच्या श्वानासारखी तुमची सर्वांची अवस्था झालेली आहे. किडे पडलेले श्वान आहे ते. आणि रामदास कदम, तुमच्यासारख्या माणसांना भविष्यामध्ये आम्हाला अनेक रूपांमध्ये पाहायचंय. फक्त हे श्वानच नाहीत, याच्याही पेक्षा बत्तर झालेली अवस्था आम्हाला तुम्हा सर्वांची पाहिजे. साऱ्याच्या साऱ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये तो राग आहे तुमच्याविषयी, ती आग ओकतायत शिवसैनिकांचे डोळे. कधी तुम्हाला या अशा अवस्थेत पाहतोय, तो दिवस आमच्यासाठी सोनियाचा दिन असेल. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.